सोलापूर शहरातील अशोक चौक परिसरात 31 मे रोजी एका महिला दुचाकीस्वारानं शिवांशू बोद्धुल या 6 वर्षीय मुलाला उडवलं होतं। या अपघातात शिवांशू याचा मृत्यू झाला होता। ही घटना ताजी असतानाच आता आणखी एका पापाकी परीनं 3 वर्षीय मुलाला दुचाकीनं जोरदार धडक दिली आहे। या धडकेत चिमुकला जखमी झाला आहे। साद समीर पठाण वय 3 राहणार लतानगर स्वागतनगर रोड सोलापूर असं या जखमी मुलाचं नाव असून तो आपल्या आईसोबत पायी जात असताना त्याला दुचाकीनं जोरात धडक दिली। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 10 जून 2025 रोजी दुपारच्या सुमारास लतानगर स्वागतनगर रोडवरून साद हा आपल्या आईसोबत पायी जात होता। तेव्हा चौकामध्ये आल्यानंतर पाठीमागून येणाऱ्या दुचाकी वाहन क्रमांक MH13 BT 0399 वरील तरुणीनं त्याला जोराची धडक दिली। या धडकेत सादच्या डोक्याला, कानाला आणि इतर अवयवांना मार लागला। गंभीर जखमी झालेल्या सादला त्याचे आजोबा सैफन पठाण यांनी तात्काळ सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं। सदर घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे।